common emitter connection, which is also called as a common emitter configuration. या लेक्चरमध्ये आपण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन बद्दलचं वर्किंग बघणार आहोत. लास्ट लेक्चरला कॉमन बेस हे कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. कॉमन बेस जर व्यवस्थित समजला असेल तर कॉमन इमिटरला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता कॉमन म्हणजे काय, तर हे जे टर्मिनल आहे जे कॉमन सांगितलेलं आहे ते दोन्ही ठिकाणी यूज करायचं. मीन्स हे इनपुट साईडला पण यूज करायचं, आणखी हे आउटपुट साईडला पण यूज करायचं. म्हणजे आता काय असणार आहे, इमिटर हा इनपुट म्हणून पण वापरणार, इमिटर हा आउटपुट म्हणून पण वापरणार. फर्स्ट पॉईंट, द कॉमन इमिटर टर्मिनॉलॉजी इज डिराइव्ड फ्रॉम द फॅक्ट दॅट इमिटर इज कॉमन टू बोथ द इनपुट अँड आउटपुट साईड ऑफ द कॉन्फिगरेशन. ओके, ह्या ज्या आहेत त्या डायग्रॅम आहेत. ह्या डायग्रॅम जर व्यवस्थित दिसत नसतील तर ह्या मी व्यवस्थित घेतलेल्या आहेत पुन्हा. आता याच्यामध्ये बघा, हा इमिटर, मग हा NPN ट्रान्झिस्टरमधला इमिटर का, तर ॲरो आहे तो आउटवर्ड डायरेक्शनला चालला आहे इमिटरचा, बरोबर. हा कॉमन आहे बघा, हा इथं कॉमन आला. म्हणजे ही जी आहे ती बाजू इनपुट साईड, ही जी आहे ती आउटपुट साईड, आणि ह्या दोन्हींमध्ये हा इमिटर आहे तो काय आहे, कॉमन आहे, बरोबर. आता त्याचं कनेक्शन कसं करायचं, तर कनेक्शन कसं करायचं आहे, तर ह्या साईडला बेस झाला, ह्या साईडला कलेक्टर झाला, हा झाला इमिटर. इमिटर तुम्ही काय केला, कॉमन घेतला, म्हणजे दोन्ही साईडला, म्हणजे इनपुटला पण आला आणि आउटपुट साईडला पण आला. तर इनपुट जोडताना तुम्हाला काय करायला लागणार आहे की इनपुट हे फॉरवर्ड बायस नेहमी लक्षात ठेवायचं, आणखी आउटपुट हे कसं जोडावं लागणार आहे, तर रिव्हर्स बायस, बरोबर. मग आता फॉरवर्ड बायस म्हणजे इनपुट साईड, इनपुट साईडला कोण कोण आहे, बेस आहे, आणखी इमिटर आहे. म्हणजे बेस आणि इमिटर याच्यामधलं कनेक्शन कसं पाहिजे, फॉरवर्ड बायस. आता हा जो आहे तो कोणता ट्रान्झिस्टर आहे, NPN, म्हणजे कलेक्टर N, बेस P, आणखी इमिटर N, बरोबर. N असेल तो निगेटिव्ह, कारण तिथे इलेक्ट्रॉन्स असतात. P असेल तो पॉझिटिव्ह, N असेल तो निगेटिव्ह, बरोबर. आता हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हे बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडायचं. VBB म्हणजे कुणाची बॅटरी, बेसची बॅटरी. इमिटर जो कॉमन असेल त्याची बॅटरी घ्यायची नाही हां. जो कॉमन नाही आहेत त्यांची बॅटरी जोडायची. इनपुट साईडला बेसची आली, आउटपुट साईडला कलेक्टरची आली. ओके, म्हणजेच आता इथं पॉझिटिव्ह कनेक्शन केलं, आणि बॅटरीचं जे लहान टर्मिनल आहे ते निगेटिव्ह, हे कोणाला जोडलं, इमिटरला. म्हणजेच पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह असं जर कनेक्शन असेल तर त्याला म्हणायचं फॉरवर्ड बायस. मग रिव्हर्स बायस म्हणजे काय, तर रिव्हर्स बायस म्हणजे ही VCC आहे बघा, याचं वरचं टर्मिनल आहे ते पॉझिटिव्ह, हे कलेक्टरच्या निगेटिव्हला जोडायचं, कारण कलेक्टर आहे तो N आहे आणि हा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. उलटं कनेक्शन करायचं. ह्या खालच्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही, खालच्या टर्मिनलचं, फक्त वरचं टर्मिनल फक्त लक्षात ठेवला तरी चालेल. म्हणजेच इनपुट साईडला बेस आणि इमिटरमध्ये कनेक्शन करताना असं कनेक्शन केलं की बेस जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, कारण तिथं होल्स तयार होतात, ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडले, आणखी इमिटर जो आहे तिथं इलेक्ट्रॉन्स तयार होतात, ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडले, आणि त्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये रिपल्शन तयार होईल, आणि त्या रिपल्शनमुळे काय होणार आहे की आपल्याला करंट फ्लो होणार आहे ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स, कारण इलेक्ट्रॉन्स भरपूर आहेत ना. NPNमध्ये इलेक्ट्रॉन्स भरपूर असतात, PNPमध्ये होल्स भरपूर असतात. ओके, हेच त्याचं वर्किंग, बाकी काही नाही. याच्या डायग्रॅमबद्दलच तुम्हाला मार्क देतात. याच्यामध्ये महत्त्वाचा एक प्रश्न विचारतात, तो म्हणजे रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा, ते तुम्हाला मी घेणार आहे. त्यानंतर आता PNP ट्रान्झिस्टरमध्ये काय केलं, तर हा कलेक्टर जो आहे तो P, हा बेस जो आहे तो N, हा इमिटर आहे तो P. मग P म्हणजे पॉझिटिव्ह, N म्हणजे निगेटिव्ह, P म्हणजे पॉझिटिव्ह, बरोबर. आता इनपुट साईड काय सांगितलेली आहे, तर इनपुट साईड ही फॉरवर्ड बायस करायची. त्यानंतर आउटपुट साईड काय करायची आहे, तर आउटपुट साईड ही रिव्हर्स बायस करायची.
मग आता फॉरवर्ड बायस कुणाकुणामध्ये, बेस आणि इमिटरमध्ये. बरोबर, म्हणजे इथं आलेलं निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला जोडायचं. निगेटिव्ह म्हणजे लहान बाजू, आणि बॅटरीची पॉझिटिव्ह टर्मिनल ही इमिटरच्या पॉझिटिव्हला जोडायची. कारण इमिटर ऑलरेडी पी आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्हच असणार आहे. म्हणजे बॅटरीचं मोठं टर्मिनल आहे ते कुणाला जोडायचं, तर इमिटरला, आणि छोटा आहे ते बेसला. समजलं, म्हणजे हा झाला फॉरवर्ड बायस. आता रिव्हर्स बायस आउटपुटला कसं केलं आहे, तर जे कलेक्टरचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचं. म्हणजे इथं अट्रॅक्शन तयार होतं आहे. इनपुट साईडला रिपल्शन तयार व्हायला पाहिजे, म्हणून पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह, निगेटिव्हचं निगेटिव्ह जोडायचं. आणि आउटपुट साईडला अट्रॅक्शन तयार व्हायला पाहिजे, म्हणून ते कसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं उलटं जोडायचं. ओके, फक्त कनेक्शनमध्ये आपण चेंजेस काय केले, कॉमन बेसमध्ये बेस कॉमन होता, इनपुटला पण यायचा, आउटपुटला पण यायचा. आणि इथं मात्र आपण काय केलं आहे की इथं आपण हे केलेलं आहे की इमिटर आहे तो कॉमन घेतलेला आहे. आणि मोस्टली त्यांना आवडता प्रश्न म्हणजे कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टरमधला कॉमन इमिटर असतो. कॉमन इमिटरबद्दल नेहमी ते प्रश्न विचारतात, कॉमन बेस आणि कॉमन कलेक्टरपेक्षा. ओके, देन आता कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये बीटा म्हणजे काय आपण बघितलं बघा. अल्फा इज गेन. प्रत्येक कॉन्फिगरेशनची काही ना काहीतरी गेन असते. गेन म्हणजेच काय, तर तो ट्रान्झिस्टर किती चांगल्या प्रकारे वर्क झाला. आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. बरोबर, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट अल्फा. आता अल्फा बेससाठी आठवा, आउटपुट करंट कोण असतो, IC म्हणजे कलेक्टरचा करंट. आणखी इनपुटचा करंट कोण असतो, IE, कारण इनपुटचा. त्यामध्ये कॉमन बेस धरायचा नाही. बरोबर, म्हणजेच अल्फाच्या इक्वेशनमध्ये जो कॉमन आहे तो येत नाही. बेस कुठंच येणार नाही. कलेक्टर आला आणि इमिटर आला, कलेक्टर आउटपुट साईडला, इमिटर इनपुट साईडला. सिमिलरली बीटासाठी कॉमन कोण आहे, इमिटर. इक्वेशनमध्ये इमिटर येणार का, नाही येणार. म्हणजे बीटा इज इक्वल टू आउटपुट करंट काय आहे, कलेक्टर IC. आणखी इनपुटचा करंट काय आहे, B म्हणजे बेस करंट. बरोबर, म्हणून IB. म्हणजेच द रेशो ऑफ collector current to the base current is called as a current amplification factor beta. ओके, याला म्हणायचं कॉमन इमिटरची गेन. गेन कशी काढायची, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. आपण कॉमन बेसला ऑलरेडी काढलेली आहे IC अपॉन IE. तसं याच्यासाठी काय येणार, IC अपॉन IB. ओके, हां, आता हे रिलेशन एक तुम्हाला विचारलं जातं. याच्यामध्ये जर कॉमन इमिटर म्हटला तर कॉमन इमिटर सगळ्यात महत्त्वाचा एवढ्याबद्दल म्हणतोय की कॉमन इमिटर हमखास तुम्हाला विचारणार. मग यामधलं रिलेशन विचारतील अल्फा आणि बीटाचं, किंवा तुम्हाला इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक विचारतील, किंवा याचं वर्किंग विचारतील. मात्र जे काही प्रश्न विचारणार आहेत ते कॉमन इमिटरबद्दल हमखास असणार आहे. आता रिलेशन बिटवीन बीटा अँड अल्फा हे एक विचारतात. मग इन टर्म्स ऑफ अल्फा विचारतात किंवा इन टर्म्स ऑफ बीटा विचारतात. आता आपण काढले ते बीटासाठी रिलेशन काढले. इथं आले बघा फायनली रिलेशन बीटासाठी. मी तुम्हाला अल्फासाठी पण इथं काढून दाखवणार आहे. पहिलं समजून घेऊया बीटा म्हणजे काय, तर बीटा म्हणजे गेन ऑफ द कॉमन इमिटर. म्हणून हे झालं इक्वेशन नंबर 1. ओके, बीटा इज IC अपॉन IB. आहे तसा फॉर्म्युला घेतला आहे, दुसरं काही केलेलं नाही. त्यानंतर अल्फा म्हणजे काय, तर अल्फा इज इक्वेशन नंबर 2 IC अपॉन IE. कॉमन बेसच्या वेळेला असलेली गेन IC अपॉन IE. पण आपण NPN आणि PNPचं ऑपरेशन बघताना बघितलंय बघा, इमिटरचा करंट हा 100% असतो आणि त्याच्यामुळं बेसचा करंट आणि कलेक्टरचा करंट फ्लो होतो. बेसचा करंट 2% आणि कलेक्टरचा 98%. म्हणजे हे दोन्ही करंट मिळून बेस आणि कलेक्टरचा कुणाचा करंट तयार होतो, तर IE. हा झालं इक्वेशन नंबर 3. बरोबर, आता ते 3 नंबरचं ते आता डेल्टा लिहिला आहे बघा सगळीकडं, तो नाही लिहिला तरी चालतोय.
सगळीकडे डेल्टा लिहिला आहे तो. मी आता आहे असंच ते डेल्टा न घेताच इक्वेशन म्हणतो. आय ई इज इक्वल टू आय बी प्लस आय सी आहे तसं वरचं इक्वेशन आहे. आता आय बी आहे इथं ठेवला, आय सी आहे तो तिकडं पाठवला म्हणजेच काय होणार, तो अधिकचा वजा होणार. म्हणून आय बी इज इक्वल टू आय ई वजा मायनस आय सी. करेक्ट, बरोबर आहे. आता बिटाचं इक्वेशनवरती बघा, हे बिटाचं इक्वेशन काय आहे, तर आय सी अपॉन आय बी आहे ना, पण आय बी म्हणजे मला काय मिळाला, तर हा मिळाला आय बी इज इक्वल टू आय ई मायनस आय सी. तो इक्वेशन नंबर 1मध्ये पुट केला म्हणून काय आलं, आय सी डिवायडेड बाय आय ई मायनस आय सी. आता दोन्ही म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आय ईनं डिवाइड केलं. इथं पण आय ईनं डिवाइड केलं, इथं पण आय ईनं डिवाइड केलं, इथं पण आय ईनं डिवाइड केलं. मग आय सी अपॉन आय ई म्हणजे वरचं इक्वेशन काय झालं, हे बिटाचं आय सी अपॉन आय ई झालं. आय सी अपॉन आय ई म्हणजे कोण आहे, अल्फा, म्हणजे हे अल्फा पुट केलं. आय ईनं आय ई गेला म्हणून 1 राहिला. आय सी अपॉन आय ई काय आला, पुन्हा आला अल्फा म्हणून हा अल्फा. म्हणजेच मला बिटाच्या टर्म्समध्ये इक्वेशन काय भेटलं, अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. समजते? पुन्हा एकदा सांगतो म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. फक्त इक्वेशन जे मी मेन्शन केली आहे ती राहू दे तशीच. बिटा म्हणजे काय, इक्वेशन नंबर 1, बिटा म्हणजे कॉमन इमिटरचा गेन आय सी अपॉन आय बी. अल्फा म्हणजे काय, कॉमन बेसची गेन आय सी अपॉन आय ई. आय ई म्हणजेच इमिटरचा करंट, हा दोन्हींचा मिळून टोटल करंट असतो म्हणून आय ई इज इक्वल टू आय बी प्लस आय सी. बरोबर ना. आता तोच काय इक्वेशन रिराईट केलं आय बीसाठी, म्हणजे आय बी एका ठिकाणी ठेवला आणि आय सी तिकडं पाठवला, म्हणजेच काय झालं, आय ई मायनस आय सी. हाच आय बी कुठं पुट केला, इक्वेशन 1मध्ये. म्हणून बिटा काय तयार झाला, बिटा हा तयार झाला. बिटा इज इक्वल टू आय सी अपॉन आय ई मायनस आय सी. आता काय केलं, तर आय ईला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केलं, त्यामुळे हे इक्वेशन मिळालं. मग आय सी अपॉन आय ई म्हणजेच अल्फा. आय ई कॅन्सल म्हणून 1 आलं. त्यानंतर आय सी अपॉन आय ई पुन्हा अल्फा, म्हणून बिटाचं मला इक्वेशन मिळालं, बिटा इज इक्वल टू अल्फा 1 मायनस अल्फा. करेक्ट. आता मला हे जर अल्फाच्या बाबतीत इक्वेशन तयार करायचं असेल तर अल्फा इज इक्वल टू असं काय, तर कसं तयार करतोय बघा मी. आता हे देखील तुम्ही लिहायचं आहे मी जे इथे लिहिणार आहे ते. इक्वेशन कसं होईल, तर मला पहिल्यांदा इक्वेशन पाहिजे ती ही 2 आहे तशी आहेत. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, इक्वेशन 3 आहे. मला हे 3 मला लागणारच आहेत. करेक्ट. यामध्ये मी कुठल्याही प्रकारे चेंज करणार नाही. म्हणजे आय सीचं इक्वेशन आहे. आता अल्फाचं जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 2, ते मी घेतो. अल्फा इज इक्वल टू आय सी अपॉन आय ई. बरोबर. एक सेकंद, इथं लिहितो. अल्फा इज इक्वल टू आय सी अपॉन आय ई. बरोबर. पण आय ई म्हणजे काय रे, तर इथं तयार झाला बघा, आय बी प्लस आय सी. चला मग ते लिहितो मी, आय बी प्लस आय सी. म्हणजेच अल्फा इज इक्वल टू आय सी अपॉन आय बी प्लस आय सी लिहिण्याऐवजी मी आय सी प्लस आय बी लिहितो, काय अडचण होत नाही. करेक्ट. आय बी प्लस आय सी काय नाही, आय सी प्लस आय बी काय, म्हणजेच आय ईची जागा आय बी प्लस आय सीनं घेतली. बरोबर. आता मी काय करतो, मगाशी मी आय ईनं दोन्हीकडे डिवाइड केलेला, इथं केलता बघा, तसं मी आता इथं कशाने डिवाइड करणार, आय बीनं, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. चला इथं मग आय बीनं डिवाइड करतो, इथं पण आय बीनं डिवाइड करतो, इथं पण आय बीनं डिवाइड करतो. बरोबर. आय बी गेला, म्हणजेच आय बी जर गेला तर 1 राहिला. आय सी अपॉन आय बी बिटा, आय सी अपॉन आय बी बिटा, म्हणजेच इक्वेशन काय येणार, बिटा डिवायडेड बाय 1 प्लस बिटा. बरोबर. हा इथला 1, हा इथला बिटा, हा इथला बिटा. म्हणजेच अल्फाचं इक्वेशन सोपं आहे बिटापेक्षा. बिटाला थोडंसं आपल्याला पुन्हा जरासं इथं
फक्त इक्वेशन रीराईट करायला लागते, एवढा चेंज आहे. अल्फाचं डायरेक्ट इक्वेशन येतं. जे बीटाचं रिलेशन जर तुम्हाला विचारलं की रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा, आता ते तसं नाही विचारणार, तुम्हाला सांगणार की हे प्रूव्ह करून दाखवा किंवा हे प्रूव्ह करून दाखवा. तर ते तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही प्रूव्ह करता आले पाहिजेत. समजते. त्यानंतर नेक्स्ट आहे ते इनपुट कॅरेक्टरिस्टिक. आता इनपुट कॅरेक्टरिस्टिक कुणाकुणाची काढायची म्हणून मी सांगितलेलं तुम्हाला. तर इनपुटचं व्होल्टेज आणि इनपुटचा करंट. मग इनपुटचं व्होल्टेज काय आहे, तर इनपुटचं व्होल्टेज आहे ओके. इनपुटचं जी कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये इनपुटचं व्होल्टेज आणि इनपुटचं करंट याच्यामधला ग्राफ असणार आहे. मग व्होल्टेज कुठं मेन्शन करायचं, तर व्होल्टेज मेन्शन करायचं एक्स ॲक्सिसवरती. त्यानंतर करंट कुठं मेन्शन करायचा, करंट मेन्शन करायचा वाय ॲक्सिसवरती. मग जो व्होल्टेज आहे ते इनपुटचं व्होल्टेज, इनपुट साईडला आपण कोण कोण जोडला आहे, इमिटर तर कॉमन आहे, बेस आहे तो इनपुटला आहे, म्हणजेच VBE एक्स ॲक्सिसवरती येणार. इथं आहे बघा. आणखी वाय ॲक्सिसवरती कोण येणार आहे, तर वाय ॲक्सिसवरती येणार करंट. बरोबर. करंट इनपुटचा कोणता आहे, IB, आणि हा त्याचा ग्राफ. हेच पॉईंट आहेत. VBE वर्सेस IB कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड ॲज अ इनपुट कॅरेक्टरिस्टिक. IB ज्याप्रमाणे वाढत जाईल त्याप्रमाणे VBE पण वाढतो. ओके. हे जे आहे ती इनपुट कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. आता आउटपुट म्हणजे आउटपुटच्या बाजूला कोणता असतो व्होल्टेज, एक्स ॲक्सिसवरती व्होल्टेज घ्यायचं, वाय ॲक्सिसवरती करंट घ्यायचा. मग व्होल्टेज कोणता असणार आहे, VCE, कारण आउटपुटला असतो करंट. कॉमन कोण आहे, इमिटर. आणखी आउटपुटचा करंट कोणता, तर IC. याच्यामधला ग्राफ म्हणजे हा जो आहे तो IC आहे, हा जो आहे तो VC आहे, आणि हे त्याचा ग्राफ आहे. समजते. VCE वर्सेस IC कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड ॲज अ आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. ज्याप्रमाणे VCE वाढवत जाणार त्याप्रमाणे IC बिकम्स कॉन्स्टंट होत जातो. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये 3 रिजन असतात. कोणकोणते, कट ऑफ रिजन, ॲक्टिव्ह रिजन, आणखी सॅच्युरेशन रिजन. हा जो खालचा पॉईंट आहे बघा एवढा, हा कट ऑफ रिजन. हा जो इकडचा पार्ट आहे बघा, हा जो आहे तो सॅच्युरेशन रिजन, आणि हा जो आहे ना एवढा तो ॲक्टिव्ह रिजन. ॲक्टिव्ह रिजन म्हणजे काय, तर इनपुट हे फॉरवर्ड बायस असतं. ग्राफ मी ऑलरेडी दिला आहे तुम्हाला पाठीमागच्या याला, त्यामुळं पुन्हा पुन्हा तेच सांगत बसत नाही की इनपुट म्हणजेच ॲक्टिव्ह रिजन. ॲक्टिव्ह रिजनमध्ये इनपुट हे फॉरवर्ड बायस असतं, आउटपुट हे रिव्हर्स बायस असतं, आणि त्यावेळेला ॲम्प्लिफायर म्हणून वापरला जातो ट्रान्झिस्टर. बरोबर. सिमिलरली कट ऑफ रिजनमध्ये दोन्हीच्या दोन्ही म्हणजे इनपुट आणि आउटपुट दोन्ही पण काय असतात, रिव्हर्स बायस असतात. ओके. त्यामुळे तो काय म्हणून ॲक्ट होतो, ओपन सर्किट. आणखी सॅच्युरेशन रिजनमध्ये इनपुट पण आणि आउटपुट पण दोन्हीच्या दोन्ही काय असतात, फॉरवर्ड बायस असतात, आणि ते फॉरवर्ड बायस असल्यामुळं स्विच काय म्हणून ॲक्ट होतो, क्लोज स्विच. ओके. इथं तुमचा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हा पॉईंट संपलेला आहे. याचा पूर्णपणे व्यवस्थित डिटेल स्टडी करा, कारण याच्यामध्ये जो 18 मार्काचा चॅप्टर आपला आहे हा, यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला सांगतो 9 ते 10 मार्काचं याच्यावरतीच असतं कॉमन इमिटरबद्दल. म्हणजे कॉमन इमिटरच्या तुम्हाला VI कॅरेक्टरिस्टिक विचारणारच, कॉमन इमिटरचं तुम्हाला रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा विचारणारच, त्याची गेन विचारणार, त्या गेनच्या डेफिनेशन देखील लक्षात ठेवा. असे सर्व पॉईंट आहेत ते याचे पूर्णपणे कवर करा. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचं आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन सेम आहे याच्यासारखं, फक्त आपण त्याच्यासाठी कॅरेक्टरिस्टिक इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ह्या विचारल्या जात नाहीत. आणि शेवटचा मग पॉईंट राहतोय ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच आणि कंपॅरिझन बिटवीन ऑल दी कॉन्फिगरेशन्स. बेस तुम्हाला व्यवस्थित समजला ना तर इमिटर व्यवस्थित समजतो. इमिटर मात्र पूर्ण परफेक्ट करा, म्हणजेच तुम्हाला ह्यातले जे मॅक्झिमम मार्क आहेत या चॅप्टरमधले ते मिळतील. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट आहे तो कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन हा पॉईंट आहे तो कवर करूया.